थांबायचं. 6 षटका सामना आहे, पण जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही आपण स्टार्ट करणार नाही आहोत. मित्रांनो, आपण काही सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम यंगस्टार टीमचे कॅप संजय सावंत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या आपला एक भव्य सत्कार होणार आहे. बंटीबाई बरोबर भरपूर क्रिकेट ते खेळलेत. आई वेलकम संजय भाऊ. या संजय भाऊ, यू आर स्टील यंगस्टार, यंग दिसतायत अजून तुम्ही. आणि हा भव्य सत्कार उमेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार्स, यंग स्टार्स आर दी सुपरस्टार्स. थैंक यू संजय जी. पुढील सत्कार आता आपण घेणार आहोत. या अशोक भाई, पुढील सत्कार आपला घेणार आहोत. अशोक जी या. आइए अशोक भाई. जिसको कोई शौक नहीं होता उसको अशोक कहते हैं. और आपके चेहरे पे ऐसी मुस्कुराहट हमेशा बनी रहे. आपके जीवन में कोई शौक ना हो, आप खुश रहें. थैंक यू सो मच आज यहाँ पर उपस्थित रहने के लिए. आइए अब एक और सत्कार. योगेश भाई पटेल. आओ योगेश भाई, आपનું स्वागत છે. वेलकम. गुजरात में एक मुहावरा है, પટેલના દીકરાને કોઈ દિવસ ચેલેન્જ ન અપાય. થાય કહી લો તમે પટેલ નકો એટલે કરીને જ બતાવે. આવો યોગેશભાઈ પટેલ, આપનું સ્વાગત છે સાહેબ. બુકે અને એક નાની ગિફ્ટ છે અમારા તરફથી. થેન્ક યુ સો મચ સર ફોર બીંગ હિયર ટુડે એન્ડ વી વિશ યુ ગુડ હેલ્થ. दिनेश भाई आइए. सबसे बड़ी बात है दिनेश भाई फोर्स के टी शर्ट में जब मैं देख रहा हूँ, वाह बंटी वाह, छा गए गुरु. तो हमारे ये चारों जो यंगस्टार प्लेयर्स हैं इनको बहुत बहुत मुबारकबाद. और आप इसी तरह फोर्स को सपोर्ट करते रहे, लव करते रहे. इट्स ओवर टू यू. कम बॉक्स नाउ. थँक यू. धन्यवाद प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद सर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर धावा आहे 2. श्रीजा 11 लालबाग. सूर्या बॉलिंग ट्रॅकवर. विशारद मागच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण खेळ करताना पाहायला मिळाला. काही फटके त्यांनी इम्प्रोवाइज केले. व्हाईट बॉलची 1 धाव ॲड होते. धावसंख्या जाते 3 या आकड्यावर. आणि इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला बेटरमेंटसाठी गरजेचं आहे, तुमच्या भविष्यासाठी गरजेचं आहे आणि तुम्हाला ते वेळीच इम्प्रूव्ह करावं लागते स्वतःच्या स्किलमध्ये. आणि ती स्किल डेव्हलपमेंट आपण विशारदची पाहिली. सूर्या तितक्याच चांगल्या धाटणीचा गोलंदाज, पण सूर्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विशारद करतो आणि हा येतोय दमदार फटका. चौकार. 4 धावा. नाही थांबणार. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांचं वेगळेपण ते दाखवण्याचा प्रयत्न करत राहणार आणि विशारदचा हा विशेष फटका आपण पाहतोय सूर्याच्या विरोधात. बघा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आपण त्यांची पाहिली. 4ची वाढ झाली आणि धावसंख्या श्रीजा 11 लालबागची बिनबाद 7 धावा. सूर्या मणिरत्नम या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगलाच खेळ करताना पाहायला मिळालाय. विकेट टेकर म्हणून तो ओळखला जातो. यावेळेस थोडी घाई झाली होती. आपली पॉपिंग क्रीज सोडली होती. सँडी यांच्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी नकार दिला धाव घेण्यासाठी. लगेच आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पावलं वळवली आणि हरीश सर नेहमी सांगतात की टर्न अँड रन हे जे गणित आहे तुम्हाला व्यवस्थित जुळवावं लागते जेव्हा तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न करता. या ठिकाणी प्रॉपर टर्न त्यांनी घेतला आणि आपली पावलं पॉपिंग क्रीजमध्ये परत नेली आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न होता राहिला. विशारद ऑन साईडला पुल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचतायत आणि ही एक प्राइसलेस विकेट असेल. विशारदला परतावं लागते. या विकेटचं गांभीर्य क्षेत्ररक्षकाला ठाऊक होतं आणि शेवटच्या टप्प्यावर पहिल्या षटकाचा विशारदला झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागतं. बघा बॅकफुटला गेले. तितकीशी प्रामाणिक मनस्थिती नव्हती. बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचला. जास्त वेगाने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला नव्हता. त्याचमुळे एक सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतोय. 5 चेंडूंचा खेळ, 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 7 धावा 1 गडी बाद. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
आणि म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग अस्वस्थ राहून चालणार नाही. आणि म्हणूनच गोलंदाज सूर्याने सातत्याने प्रयत्न केलेत. त्यांनी वेगवेगळ्या पिचिंगचे चेंडू हाताळले आणि विशारदला कशा पद्धतीने बाद करता येईल, विशारदला आपल्या जाळ्यामध्ये कसं फसवता येईल त्यासाठी त्यांनी वारंवार फासे टाकत राहिले. आणि शेवटच्या बॉलवर विशारदची विकेट सूर्याला मिळाली आणि सूर्याने या ठिकाणी बाजी मारली या पहिल्या षटकामध्ये असं आपण म्हणू शकतोय. महत्त्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी बाद केलं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय पाटील अँड उमेश 11 या संघाकडून. सोहेल नवीन गोलंदाज येतात बघा. ही पूर्ण टीम तुषार सर पाहायला मिळत आहेत, मल्टी सर आहेत, देशमुख सर आपण पाहतोय, अरुण गुप्ते सर पण पाहतोय. आज पिताश्रींचा वाढदिवस आहे. तुषार सरांच्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा, हॅपी बर्थडे. तर 7 धावा 1 गडी बाद. सोहेल खान नवीन गोलंदाज, सँडी आचार्य यांच्यासाठी आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सँडी याने देखील तितकाच चांगला खेळ, जबाबदारीचा खेळला. यावेळेस बॉलच्या पिचिंग पर्यंत न पोचता फक्त फ्रंट फुटला सरळ रेषेत पुढे घेऊन गेले आणि त्याचमुळे बॉलच्या पातला व्यवस्थित ओळखू शकले नाही, ॲडजस्ट करू शकले नाही. बॉलला खेळायचं होतं कव्हरला. बघा आता ते ड्रिल करून दाखवत आहेत. बघा हे ओळखणं गरजेचं आहे, ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की त्या चेंडूला तुम्ही कसं खेळायला हवं होतं. तो फायदा तुम्हाला पुढच्या चेंडूवर होऊ शकतो. 7 धावा 1 गडी बाद. सुरुवात चांगली सोहेलची. यावेळेस लेट कट क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतायत थ्रू बॉलर्स एंडला. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. वेग भन्नाट आहे सँडी यांचा आणि तो अनुभव आहे टर्फ क्रिकेटचा. आणि त्याचमुळे या टर्फ क्रिकेटमध्ये या 22 याच्या खेळपट्टीवर किती वेगानं धावायचं आहे, क्षेत्ररक्षक किती लांब आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोचेल का, तोपर्यंत मी माझ्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचेल का, हे गणित तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये बनवायचं असते, जुळवायचं असते. आणि त्या ठिकाणी चांगली रनिंग रवी लिंगाला आणि सँडी या दोघांची. बॅटची एज, बॉल मागे, स्लिप नाही आहे, विकेट किपर नाही आहे, पण 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्लिप पॉईंट त्या ठिकाणी तैनात आहेत, स्वतः प्रीतम आहेत आणि अगदी त्याच्याच बाजूला आपण आकाश जांगीडला पाहतोय, रवी लिंगाला. 8 धावा 1 गडी बाद. श्रीजा 11 लालबाग. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय कारण रवीची स्ट्रेंथ प्रीतमला किंवा आकाशला माहिती आहे आणि त्याचमुळे रवीच्या कम्फर्ट झोनला कसं टार्गेट करायचं आहे त्यासाठी आखणी केली जाते. भव्य गोलंदाजाच्या वतीनं तसं सहकार्य मिळते का. सोहेल खान आपला स्वाभिमान जपतोय आणि प्रत्येक चेंडू आपल्या संघाच्या हितासाठी हाताळतोय. या षटकाचा आपण आढावा घेतला तर या षटकामध्ये त्यांच्या वतीनं फक्त 1 धाव खर्च झालेले आहे. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेत आणि एक बलाढ्य संघासमोर आपण देखील आव्हान टिकवू शकतोय. तीच मनीषा आता स्पष्टपणे पाटील अँड उमेश 11 या संघाची पाहायला मिळते. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि श्रीजा 11 लालबाग संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. रवी लिंगाला खातं अजूनही खुल्लं नाही आहे. झोप उडवणारा बाउन्सर, अक्षरशः नजर हटली होती, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, नॅस्टी बाउन्सर. त्या ठिकाणी आपण आता येतोय वॉर रूममध्ये, चेक करतोय बाउन्सचा अंदाज या ठिकाणी आपण घेणार आहोत. कंट्रोल रूममध्ये फोर्स 1 लाईव्हच्या यूट्यूब वाहिनीवर आपण वेगवेगळ्या अँगल्सने शहानिशा करणार आहोत. 6 कॅमेरेज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रेक्षकांना एक अचूक दर्जाचं थेट प्रक्षेपण कसं दाखवता येईल त्यासाठी फोर्स 1 लाईव्ह यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम सज्ज आहे. आपण अजूनही फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये विविध स्पर्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येतील विदाऊट एनी फीज. 8 धावा 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची. मनोज घोडेकर सर आणि नासिर शेख सर ऑन फील्ड अंपायर्स. थर्ड अंपायर आपण पाहता येतात सादिक राजापूरकर सर. एक एक गोष्टी शहानिशा करणं गरजेचं आहे. एक भव्य स्पर्धा असताना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आयोजकांची असते. यस 1 बाउन्स येते कारण खेळताना थोडेसे लीन झाले होते. फेअर डिलिव्हरी आहे, लक्षात घ्या, फेअर डिलिव्हरी आहे. तर धावसंख्या झालेली आहे 8, 1 गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी. हे षटक चांगलं राहिलंय. पहिल्या षटकाची तुलना आपण या षटकाशी केली तर आतापर्यंत जरी विकेट नाही मिळत आहे सोहेलला पण इकॉनॉमिकल राहणं त्यांनी पसंत केलेलं आहे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी रवी.
स्ट्राईक करतोय, स्लाइस करतोय, बॉलला पाठवतोय पॉइंटला, त्या ठिकाणी इम्पॅक्ट कुठे होतोय पाहूया. पंचांचा इशारा 4 धावा. चौकार येतोय, एकच मारलाय पण सॉलिड मारलाय. डॉट बॉलचा प्रेशर बाजूला घालवलाय, रवीच्या वतीने येतोय. श्रीजा 11 लालबागसाठी हा चौकार. हलकासा ऑफ कटर होता आणि थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावण्याचा निर्धार त्याने मनाशी बाळगला आणि त्यानंतर हलक्या हाताने सुद्धा या मैदानावर चांगले स्ट्रोक सजवता येऊ शकतात, त्याची प्रचिती रवी लिंगाला यांच्या वतीने मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 12, 1 गडी बाद. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सँडी खेळत आहेत 2 वर, रवी लिंगाला खेळत आहेत 4 वर. विचारात बाद झालेत 4 वर. तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे, प्रत्येकाने इक्वल कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. विशारद ज्यांची आवश्यकता खऱ्या अर्थाने होती, पण म्हणतात ना की फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते. एक चेंडू जर तुम्ही चुकीचा खेळला तर मग तुम्हाला परतावं लागते आणि या ठिकाणी रिवाईव्हचं ऑप्शन नाही आहे. एकदा आऊट झालात तर मग तुम्हाला मैदानाच्या बाहेरच जावं लागते. तर आता तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ज्याने विकेट मिळवून दिली होती पाटील अँड उमेश 11 या संघाला, सूर्यालाच बोलवण्यात आलेलं आहे विकेट टेकर गोलंदाज, अशी आपण चर्चा केली होती पहिल्या षटकाच्या दरम्यान. या सीझनमध्ये चांगलीच कामगिरी सूर्याची राहिलेली आहे आणि एक तरुण तडफदार गोलंदाज, ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे परिवर्तन आहे, ज्याच्याकडे सातत्य आहे. त्यामुळे कर्णधार देखील त्यांच्यावर विश्वास सातत्याने ठेवतात आणि कर्णधाराला कधी ते नाराज करत नाही. ज्या संघामध्ये खेळतात त्या संघाचं सोनं करण्यासाठी ओळखले जातात. पण आता समोर आहे आव्हान सँडी आचार्याचं. सँडी वर्सेस सूर्या असा कॉन्टेस्ट आपण या षटकामध्ये पाहणार आहोत. धावसंख्या 12, 1 गडी बाद. श्रीजा 11 लालबाग. मी जसा उल्लेख केला होता की समोर फलंदाज कुठलाही असू द्या, मी माझ्या नैसर्गिक शैलीवरच काम करेन आणि माझी जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथला अजून प्रगल्भ कसं बनवता येईल आपण त्यावर लक्ष घालतोय. रोहनजी गुप्ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. करायचं तर चांगलं, नाहीतर करायचं नाही, या विश्वासावर त्यांचं काम असते. आणि त्याच मी या फोर्स कपची जी आपण संकल्पना पाहतोय बंटीदादा, रोहनदादा यांच्या वतीने, करायचं तर चांगलं, नाहीतर करायचं नाही. हो, अपकट खूप चांगला या ठिकाणी अप्रोच आहे. सूर्या यांनी बॉल गॅदर केला असता तर कदाचित काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, पण फॉलो थ्रू मध्ये सूर्या इतके पुढे सरकले होते, ते बॉलर्स एंड पासून थोडे दूर होते आणि त्याचमुळे संधी मिळाली सँडी आचार्यला एकदा पूर्ण करण्याची. एकदा ॲड केली. बघा काय अंदाज आहे, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॉलला अपर कट करताना पाठवलं मागे. पण हे टर्फ क्रिकेट आहे आणि त्याचमुळे टर्फ क्रिकेटला आपण जेव्हा आपण ती शील्ड पाहतोय त्या शील्डला आदळून बॉल आतमध्ये येतोय आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक लगेच बॉलवर पोहोचतायत. त्याचमुळे धाव घेताना सुद्धा व्यवस्थित विचार करून धाव घेण्याचा निर्णय फलंदाज करतायत. धावसंख्या 13, 13 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा कट केलंय. रवी देखील आता समजून गेलेला आहे की हे क्रिकेट कसं खेळायला हवं आणि कशा पद्धतीनं आपल्याकडे जे अभ्यास आहे, जे अनुभवाचे जे बोल आपण पूर्ण जगाला ऐकवतोय, आता तो अनुभव या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वापरावा लागेल. मोठ्या फटक्यांसाठी न जाता व्यवस्थित चेंडूचा आढावा घेऊन, चेंडूचा बाउन्सचा अंदाज घेऊन क्रिकेट खेळायचं आणि तेच क्रिकेट आता या दोघांच्या वतीनं श्रीजा 11 लालबाग संघ खेळते. सूर्या 4था बॉल. 3 क्षेत्ररक्षक यष्टांच्या अगदी जवळ आहेत, जवळपास 3 ते 4 मीटर अंतरावर आहेत. त्याचमुळे इतक्या जवळची धाव घेणं हे धोकादायक ठरू शकेल. त्याचमुळे धावण्याचा प्रयत्न सँडीचा होता पण प्रयत्नानं थांबवलेला आहे. या ठिकाणी मोठे फटके येत नाहीत, पण म्हणतात ना की हायवेला ट्रॅफिक असेल तर तुम्हाला गल्लीचा सहारा घ्यायला हवा. चौकार षटकार येत नाही, सिंगल डबलवर जावं लागतं. क्रिकेटचं हे तंत्र आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा या बॉलला स्मॅश करण्याचा प्रयत्न सँडी या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. या षटकावर पुन्हा एकदा सूर्याचाच दबदबा आतापर्यंत राहिलेला आहे. या षटकात सूर्याने खर्च केल्यात फक्त 2 धावा, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 14, 1 गडी बाद. श्रीजा 11 लालबाग. दुसऱ्या षटकाचा शेवट चौकारानं झाला होता. या षटकाचा शेवट कसा होतोय अजूनही थांबावं लागेल शेवट पाहण्यासाठी या षटकाचा, कारण हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे गोलंदाज सूर्याला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. पहिला सामना 30 धावांचा होता, आपण दुसरा सामना 36चा पाहिला. हा तिसरा सामना आजच्या वेळापत्रकातला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलक कुठे थांबतोय ते आता आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ जबरदस्त खेळ करतात. दोन्ही संघांनी विजयाची गोड चव चाकलेली आहे आणि हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न उभय संघांचा. पण यावेळेस सूर्या स्कोप देत नाही फलंदाजाला बॉडी ॲडजस्ट करण्याचा आणि त्याचमुळे सूर्याने आपलं स्पेल यशस्वी संपन्न केलेलं आहे.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शुजा 11 लालबाग संघाची धावसंख्या 15. एक गडी बाद. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. त्यानंतर आता खेळपट्टी ओली केली जाईल आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा येऊया आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये. आपण पाहतोय फोर्स कप 2024 वेट विकेट लीग सीझन 1. तर कालच्या दिवसात जे 2 संघ जिंकलेले होते त्यांनी देखील आता रिपोर्टिंग करायची आहे आमच्या कमिटीला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रॉयल वॉरियर्स, AR स्पोर्ट्स आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ तुम्हाला टॉप 4 मध्ये येताना पाहायला मिळाला. तर या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो संघ खेळेल कालच्या दिवसातल्या दुसऱ्या संघाचे म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीची B1 आणि A2 असा कॉन्सेप्ट आहे. ओके, आपण जाऊया काही सन्मानांकडे. हरीश पंड्या सर. धन्यवाद. सुस्वागतम दोस्तों. हमारे साथ फोर्स द्वारा आयोजित फोर्स कप में हमारे साथ जुड़ चुके बोरीली बॉयज़ के राम यादव और सौरभ सावे. सौरभ सावे, इनको अगर आप देखेंगे तो आपको 1942 लव स्टोरी के अनिल कपूर की याद आ जाएगी. वेरी यंग, डैशिंग और बोरली फेस्टिवल में उनका जो संगीत है बहुत फेमस है लाणू में. और उनके साथ में राम यादव. अभी अभी जो मैंने बताया 2007 का वो मित्तल ग्राउंड में भूल नहीं सकता. सुबह 3:45 बजे ये प्लेयर ने जो 6 मारा है, दिनेश भाई तो आज भी याद करते. 25,000 रुपए. मतलब जस्ट इमेजिन, राम यादव कैन डू एनीथिंग एंड एवरीथिंग अंडर द रूफ. ये अलग बात है कि बोरीली बॉयज़ और गंगा बॉयज़ के बीच की राइवलरी बहुत खतरनाक हुआ करती थी और आज लेकिन वो दोस्त है. वेलकम सौरभ. Saurabh played for Rahul 11. I mean, one of the biggest achievement of his life. Very stylish, high arm bowling action and welcome Ram Yadav, powerful striker. और वहाँ पर मैं रऊफ भाई से भी गुजारिश करूँगा यहाँ स्टेज पर आए. रऊफ खान साहब और रजनीश तिवारी बत्तू, इनसे भी प्रार्थना, आइए मंच पर पधारिए. धन्यवाद. द टोटल इन्सायक्लोपीडिया ऑफ मुंबई क्रिकेट, मिस्टर हरीश पंड्या सरांच्या वतीने प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती मिळते. बघा, त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, टेलिकास्ट कुठे व्हायचं नाही, पण 1987-88 पासून जे समालोचन करतायत, ज्या वेगवेगळ्या मैदानामध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे, ज्या वेगवेगळ्या क्रिकेटपटूंना त्यांनी खेळताना पाहिलेलं आहे, त्या सर्व खेळाडूंचा लेखाजोखा सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हरीश पंड्या सर देत असतात. हॅट्स ऑफ टू यू सर. वेलकम रऊफ भाई. आइए रऊफ भाई. एंजॉय ट्रॉफी के आयोजक हैं और रऊफ भाई का चाइनीज़ अगर आपने लाइफ में एक बार खा लिया तो क्या बात है. वेलकम. और मेरे काबिल दोस्त रजनीश तिवारी बत्तू भाई, काट रोड नंबर 1 से लेके काट रोड नंबर 9 तक, नेशनल पार्क से लेके गोराई तक जिनकी चर्चा है, ऐसे सामाजिक कार्यकर्ता रजनीश तिवारी बत्तू भाई, आपका स्वागत है. बत्तू भाई और राम यादव, हमारे दोनों दोस्तों को एक साथ एक प्लेटफॉर्म पर देखते हुए मुझे खुशी हो रही है. और इनके बारे में IPL का ही स्लोगन कहूंगा, डिवाइडेड बाय पार्टीज बट युनाइटेड बाय बोरीवली बॉयज. सर्वांच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य तुम्ही पाहताय. क्रिकेटचा खेळ सर्वांना एकत्रित घेऊन आलेला आहे. फोर्स कपच्या माध्यमातून वेट प्रीमियर लीगच्या, वेट विकेट लीगच्या या मंचावर आपण सर्व पाहुण्यांना आनंदी मुद्रेत पाहतोय. वेग बघा, महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता. जर एखादा स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता. इतक्या वेगाने हा चेंडू हाताळला. बायची एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय 16 आकडा. म्हणूनच आम्ही हेल्मेट्स पुरवलेले आहेत, ॲब्डोमेन गार्ड्स आहेत. जर तुम्ही विकेट किपिंग करता तुम्हाला ग्लोव्ज आहेत, सर्वांचा वापर करा. दुखापत आपणास होणार नाही. आयोजकांनी ती काळजी घेतलेली आहे. आपण देखील त्याचा आपण वापर करायचा आहे. दरम्यान धावसंख्या 16, एक गडी बाद. सँडी स्ट्रगल करतायत, 3 वर खेळत आहेत. रवी 5 वर खेळत आहेत. संधी होती आणि आडव्या बॅटने खेळले आहेत. तर धीम्या गतीच्या चेंडूला आणि कुठेतरी आखूट टप्प्याच्या बॉलवर प्रहार करताना ती मानसिकता नव्हती वेगानं खेळण्याची. फक्त बॉलला दिशा द्यायची होती आणि ती दिशा दिली. पण नाराज आहेत आपल्या फटक्याच्या निवडीवर सँडी, कारण जरा एलिव्हेशन मिळालं असतं, जर पॅरलल खेळले असते तर या धीम्या गतीच्या बाउन्सरवर चौकार आपल्या संघासाठी जोडू शकले असते. पण वेळ निघून गेलेली आहे. पण अजूनही वेळ बाकी आहे, अजूनही पहिला डाव बाकी आहे. प्रतिस्पर्धी संघाला घाव द्यायचा असेल तर आपला भाव वाढवावा लागेल. हवेत आहे बॉल, छतावर आदळतोय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. थ्रो करायचा आहे की नाही
या संभ्रमामध्ये सूर्या पाहायला मिळाले, कारण बॅकअपसाठी कोणी नव्हतं आणि म्हणूनच नुकसान सहन करण्याचा इरादा सूर्याचा दिसला नाही. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व पाहुण्यांना, तसेच सन्माननीय अतुलजी पंडित हे देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. सर्व मान्यवरांनी ती मेहनत घेतली, तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे. भविष्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना साठी चर्चा सुरू आहेत. मुंबईतलं क्रिकेट अजून जास्त कसं वाढेल, कशा पद्धतीने आपण त्याला एक वेगळा पायंडा देऊ शकतो, त्यासाठी हे सर्व जुने जाणते क्रिकेटपटू, क्रिकेट रसिक, दिग्गज मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत, चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18 एक गडी बाद. सँडी ऑन स्ट्राईक. सोहेल खान चांगला ऑन द राईटचा फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि यालाच म्हणतात उशीर झाला तरी झाला, पण आपण फटके पद्धतशीर खेळणार. जबरदस्त पद्धत या फटक्याची त्यांची पाहायला मिळाली. विंटेज क्रिकेट काय असते ते विंटेज क्रिकेट आधुनिक युगामध्ये सुद्धा फायदा देऊन जाते, तेच पाहायला मिळालं. ऑन द राईज खेळले आणि या पद्धतशीर फटका सँडीच्या बॅटमधून मिळाला. श्रीजा 11 लालबागला 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 22 एक गडी बाद. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. श्रीजा 11 लालबागमध्ये आपण जर पाहिलं, जवळपास सर्वच खेळाडू हे मुंबईतील आहे आणि म्हणूनच ती बॉन्डिंग खूप चांगली जुळते. जेव्हा एकाच परिसरातील सर्व खेळाडू एका संघात खेळतात तेव्हा जास्त काही इगोचा पार्ट नसतो. आपण सर्व एकत्र आपल्या संघाला जिंकण्यासाठी एकत्र खेळत असताना आपण आपल्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना एकत्रित करून आपल्या संघाचा विकास करायचा असतो, विजय पक्का करायचा असतो आणि तोच प्रयत्न आता फलंदाजांचा दिसून येतो. विशारद जरी पहिल्या षटकात बाद झाले, रवी यांनी थोडासा वेळ घेतला, सँडी हे सुद्धा मधल्या काळामध्ये थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण सँडीला शेवटच्या बॉलवरती लय सापडलेली आहे. रवी यांच्या वतीने 1 चौकार या अगोदर आपण पाहिला आहे, तर दोन्ही फलंदाजांच्या वतीने 1-1 चौकार आतापर्यंत पाहिलेला आहे. नवीन गोलंदाज मोहित आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी. फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलंय, पण एरियल स्ट्रोकची गरज नाहीये. रवी काही काळासाठी विसरले होते. फटका चांगला सजवला, नो डाऊट अबाउट इट, पण या बंद क्रीडांगणामध्ये एरियल स्ट्रोकची तितकीशी गरज नाहीये. तुम्हाला ते एलिव्हेशनचं प्रमाण निश्चित करावं लागेल, तरच तो चौकार किंवा तो षटकार तुम्ही आपल्या संघासाठी देऊ शकता. दरम्यान ही एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता सँडी पोहोचते. धावसंख्या जाते 23 वर. 23 धावा एक गडी बाद. 6 षटकांसाठी 35 ते 40 धावात सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्या आपण समजू शकतोय. ती ऊर्जा गोलंदाजांना मिळते. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला थोडंसं हवेत खेळलंय. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचंय, पण बॉल छतावर आदळतोय. मिळते फक्त 1 धाव. सँडीचा अनुभव श्रीजा 11 लालबागसाठी खरंच कामी येतोय, कारण अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही. तुमच्या संघामध्ये यंग टॅलेंट सोबत एक्सपिरियन्स सुद्धा असायला हवा, तरच ती जोड तुम्हाला विजय देऊन जाते, जिंकून जाते. पदलालित्य विकेट किपर नाही आहेत, तेच कुठेतरी ओळखलं होतं रवीने, पण त्या गोष्टीचा सुद्धा फायदा झाला नाहीये. बॉल टप्पा पडल्यानं थोडासा खाली राहिलेला आहे आणि म्हणूनच त्या बाउन्सचा अंदाज चुकला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 24 वर पाहायला मिळते. एकत्रित येऊन तुम्हाला खेळावं लागेल, कारण म्हणतात की एकटा खेळतो तो संघाविरुद्ध खेळतो आणि म्हणूनच आता संघाची गरज काय आहे, मागणी तसा पुरवठा, या तत्वावर आता श्रीजा 11 लालबाग या संघाला खेळायचंय. बॉल तर मागे जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. यस, खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग पाहायला मिळते. रवी सातत्याने स्वतःवर निराश आहे. जर रवीच्या खेळाचा आढावा घेतला, 11 चेंडू त्यांनी घेतलेले आहेत, 7 वर ते खेळत आहेत. सँडी यांनी 12 चेंडू घेतलेत, 9 वर ते खेळत आहेत. बघा आजचं शेड्यूल या ठिकाणी जयेश भोसले सरांच्या हातामध्ये पाहायला मिळते. पुरुषच्या वतीनं सातत्याने ते सेवा देत आहेत. ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. बॉल तर थ्रो करायचा प्रयत्न होता बॉलर्स एंडला, पण तोपर्यंत एकदा वेगानं पूर्ण केलेली आहे, कारण स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. जर गोलंदाजाची लय बिघडवायची आहे अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करत राहणं हे देखील एक क्रिकेटचं तंत्र आहे फलंदाजी करताना. धावसंख्या 25 एक गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी या 5व्या षटकातला. 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साईडला हुक केलंय, बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक करतायत बॉलचा पाठलाग. तोपर्यंत 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मिळते 1 धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 26 एक गडी बाद. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
आता टार्गेट किती धावांचं असेल, चर्चा आता प्रेक्षकांच्या रंगलेल्या आहेत. प्रत्येक प्रेक्षक भविष्यातलं चित्र मनात ठेवत असतो की 6 षटकांत किती धावा होऊ शकतील, ही पार्टनरशिप ब्रेक होईल का, गोलंदाज खरं विकेट घेईल का, गोलंदाज धावा खर्च करेल का, सँडीच्या वतीनं या षटकामध्ये चौकार येतील का, रवी लिंगाला सँडीला साथ देईल का, हे वेगवेगळे प्रश्न आता समर्थकांच्या मनामध्ये आहे. पण आता क्रिकेटपटूंच्या मनामध्ये देखील काहीतरी वेगळं चाललेलं असतं. दडपण तर प्रत्येक खेळाडूच्या मनात येतच, कारण जे आपण कितीही चांगलं क्रिकेट खेळलेलं असा, जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण जातो तेव्हा दडपण येणं साहजिकच आहे, स्वाभाविक आहे. आणि पाहूया या शेवटच्या षटकावर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज पाटील अँड उमेश 11 साठी. सत्यम शेवटच्या षटकासाठी येत आहेत. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपलाय. या ठिकाणी आमचे फोटोग्राफर जे आम्हाला कालपासून आजपर्यंत त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत ते देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि त्यांना देखील स्क्रीनवर आणायला हवं. आमचे सर्व कॅमेरामॅन सन्माननीय प्रकाशजी गुप्ते, रोहनदादांचे पिताश्री या स्पर्धेनिमित्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण काकांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. जबरदस्त हे जे नेतृत्व आहे रोहन सरांना मिळालंय, तो पायंडा समाजसेवेचा. या ठिकाणी बघा सँडी शेवटच्या षटकामध्ये चार्ज झालेले आहेत आणि ती चार्जिंग आपल्या संघाला हवी आहे आणि ती चार्जिंग आता त्यांच्या फटक्यांच्या वतीने मिळते. या षटकाची सुरुवात चौकाराने झालेली आहे. धावसंख्या पोहोचते 31, 1 गडी बाद, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि म्हणतात ना की मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा इथूनच निघतात आणि आता ती वाट आहे सँडी आचार्यची. आतापर्यंत सँडी 14 खेळत आहेत. सांघिक धावसंख्या 31 आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी सँडी पहिल्या चेंडूपासून प्रयत्न करतात. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांची ती धावफलक पुढे नेण्याची घौडदौड पाहिली होती आणि आता सुद्धा वेळापत्रक आता दुसरा सामना लगातार ते खेळत आहेत आणि तरी देखील ऊर्जेमध्ये कुठलीच कमतरता नाही आहे. ऊर्जा जशीच्या तशी सँडीची पाहायला मिळते. सत्या यांच्या आता गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. सँडीने प्रत्युत्तर मिळेल का सँडीला, कारण आता क्रिकेटचा खेळ हा प्रत्युत्तर देण्याचा आहे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आहे. दरम्यान हाफ ट्रॅकर होता आणि तो वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलची 1 धाव येईल. धावफलक पोहोचतोय 32 या आकड्यावर. कन्सिस्टन्सी ही की राहिलेली आहे श्रीजा 11 लालबाग या संघाची. प्रत्येक षटकामध्ये धावांसाठी ते प्रयत्न दिसून आले. मधल्या काळामध्ये जेव्हा धावा मिळाल्या नाहीत त्यांनी वाट पाहिली आणि त्यानंतर फक्त वेट अँड वॉचचं क्रिकेट त्यांनी खेळलं. योग्य त्या फटक्याची निवड करताना पिचिंग देखील त्यांनी अभ्यासली आणि त्यानंतर फटक्याची निवड करत राहिला. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक मिड विकेटला पोचेल, थ्रो होईल बॉलर सेंडला, तोपर्यंत 1 धाव वेगानं पूर्ण केली. एकदावीची वाढ धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. रवीच्या वतीनं आतापर्यंत 8 धावा मिळालेल्या आहेत. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर झाले 2. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या शेवटच्या षटकातला. चांगला बॉल, फुलेंचा ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट लॉंग ऑनला बीट करत बॉल जातोय सीमा रेषा पार. कडक बेधडक चौकार. रवी लिंगाला बॅट अँड पॅड मधला बॉल होता आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करताना फ्रंट प्रेस पाहायला मिळालाय आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत 2 क्षेत्ररक्षकाला चकवत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावसंख्या विकेट किपर आहेत अभिषेक, संधी आहे आणि आता परतावा लागेल फलंदाजाला आणि आता दुसरा फलंदाज बाद होतोय. रवी लिंगाला यांना परतावं लागते पण बाद होण्यापूर्वी त्यांची कामगिरी त्यांनी चोख अदा केलेली आहे. 12 धावा करत रवी बाद झाले. सांघिक धावसंख्या श्रीजा 11 लालबागची पाहायला मिळते 37 धावा, 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किसन देवेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती होती आणि आता ती उपस्थिती रवीची पाहायला मिळाली. रवीच्या वतीने चांगली साथ मिळाली. 12 धावांची साथ धावफलकाला रवीने दिली. आता किसन देवेंद्र नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला पहिल्याच बॉलवर
ती आक्रमकता आपण येणार आहोत कंट्रोल रूम मध्ये. पहिल्याच बॉलवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले आहेत की नाही त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण येतोय कंट्रोल रूम मध्ये. फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट हिट खेळलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळाले. तितकाच चांगला थ्रो गॅदर झाला बॉलरच्या वतीनं आणि किसनची मानसिकता सांगते की नक्की घडलंय काय. पण नक्कीच आपण या ठिकाणी वॉररूममध्ये अंपायर चेक करतायत. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. फलंदाज बाद आहे. किसन यांनी ओळखलं होतं की मी काय पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलो नाही आहे, त्याचमुळे ते परत आहेत. तिसरा फलंदाज होतोय बाद. श्रीजा 11 लालबागचा बघा किती जबरदस्त पिक्चरायझेशन फोर्स 1 लाईव्हवर आपण पाहिलं, रिप्लेमध्ये चेक केलं. किसन थोडेसे दूर राहिले होते. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेत. एलिव्हेशन मिळालं या स्ट्रोकला, पण दरम्यान एकदा होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी रोहितचा कॉल आहे पण सँडीचा येतोय नकार. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. श्रीजा 11 लालबाग 6 षटकांच्या समाप्तीनंतर 38 वर पोहोचलेला आहे आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे पाटील अँड उमेश 11 या संघाला. यस, या ठिकाणी अजून थांबायचंय. रिव्ह्यू आहे. आपण बाउन्सर म्हणजे बॅटर्स करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेलं आहे. 1 बाउन्स ऑलरेडी झालेला आहे नासिर सर. आता आपण बाउन्सरची उंची चेक करणार आहोत. एक रिव्ह्यू आपण प्रत्येक संघाला दिलेला आहे आणि त्याचाच वापर आता संघ करतायत. रिव्ह्यू आहे तो वापरायला हवा आणि तोच वापर आता केला जातोय. कित्येक दिग्गज, कित्येक मान्यवर, कित्येक मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. तर 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 38, जिंकण्यासाठी 39 धावांचे लक्ष असेल पाटील अँड उमेश 11 या संघाला. आपण थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील हरीश पंड्या सर. काही पाहुण्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. बहुत बहुत धन्यवाद मनीष. फोर्स प्रेजेंट्स फोर्स कप 2024 वेट विकेट लीग सीजन 1, क्रिकेट की दुनिया का एक सबसे नया शाहकार और आविष्कार. और आज हमारे साथ बोरिवली बॉयज़ के एक से बढ़कर एक सूरमा खिलाड़ी उपस्थित है. और सबसे पहले मैं गुजारिश करूंगा तुषार दावंगे से, आपके शुभ हाथों से राम यादव, जो आपके फेवरेट प्लेयर भी है, जिनको आपने बॉलिंग भी की है, उनका भव्य सत्कार किया जाए. एक युवा बहुत बढ़िया गेंद थी. रवि बुम्बक अलग अलग गति पर गेंदों को अच्छा करते हुए गेंद का टप्पा, उसकी दिशा और उसकी गति. श्रीजा लालबाग के जो बॉलर्स हैं, रोहित माने को हमने देखा, शगुन, रवि बुम्बक, ये सभी पर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी. इस बार बेहतरीन शॉट, फ्लुएंट 6, आकाश जांगिड़. जमीन पर आकाश, आकाश में आकाश, और आसमान का आकाश जमीन के आकाश को झुककर सलाम करता हुआ इज्जत और एहतराम के साथ, दिस इज आकाश जांगिड़ फॉर यू. इस बार सबमरीन बॉल नीचे रहती हुई बहुत अच्छी कमबैक बॉल. देखिए 39 रन बनाने, और अगर ऐसा एक 6 आ जाता है तो स्कोर जो है उसको मजबूती मिलती है. अब 31 गेंदों में 32 की जरूरत, स्कोर 7 रन. पाटिल उमेश 11, एक और बेहतर बॉल यहां पर गोस अंडर डिलीवरी, और ओवर समाप्त किया रवि बुम्बक ने. देखने के लिए केवल 7 रन बने, लेकिन वो जो 6 आकाश ने मारा वो उनका आत्मविश्वास जताता है. 30 गेंदों में 32 रन अब मैच जीतने के लिए बनाने हैं. इस मैच में विशारद पगारे जल्दी आउट हुए, लेकिन रवि लिंगाला, इन्होंने बाजी को संभाला. किशन देवेंद्र को बेड़े में शामिल किया गया है. और नया ओवर लेकर आ रहे हैं रोहित माने.
काफ़ी युवा खिलाड़ियों को मौका देते हैं विक्रांत जाधव। यंग और एक्सपीरियंस प्लेयर्स का एक अच्छा मिश्रण है इस टीम में। 30 balls, 32 to win. You are watching Force Cup 2024 Wet Wicket League Season 1 brought to you by Force. Excellent show organized by Bunty Bhai, Rohan and entire team. बहुत अच्छी शुरुआत रोहित माने द्वारा। दरअसल में लालबाग प्रीमियर लीग का जो ग्राउंड है, गरम अखाड़ा जिसको कहा जाता है, वो ऑलमोस्ट इसी तरह का ग्राउंड है और ये टर्फ सूट करना चाहिए श्री लालबाग को। दूसरी तरफ पाटिल 11 ने पहला मैच जीता है। सेमीफाइनल का टिकट पक्का होगा। ग्रुप बी में नंबर 1 पर आकर वो ए ग्रुप की 2 नंबर की टीम के साथ खेलेंगे, यानी कि आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलम्बोली न्यू मुंबई। और ग्रुप ए में नंबर 1 पर रही थी कल रॉयल वॉरियर्स एआर स्पोर्ट्स। 28 balls, 32 to win. इस बार पुल कर दिया है। व्हाट अ शॉट, क्रीज में डीप जाकर बढ़िया शॉट प्रथमेश पवार का। सोमवार हो और रविवार जिसका बल्ला करता है वार वो है प्रथमेश पवार। कड़क शॉट, क्लोज टू द बॉडी, बेहतरीन स्ट्रोक। 11 27 गेंदों में 28 रन, 27 चेंडू 28 दावा, 27 balls, 28 to win. इस बार थोड़ा शफल होकर खेले थे, इस बात को भूलना नहीं होगा। प्रथमेश पवार भी लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर रह चुके हैं और लीडरशिप स्किल्स के लिए जाने जाते हैं। 26 गेंदे 28 रन, गलतियों के लिए अवकाश बहुत कम रहेगा। पहले ओवर में हमने देखा एक 6 आया, ये ओवर में एक चौका आया है। आक्रामक क्रिकेट इस वक्त। एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल साहब की टीम है, उमेश कुड़े इसके मैनेजर हैं और दूसरी तरफ अगर आप देखें श्रीजा 11 लालबाग विक्रांत जाधव की टीम है जो इस वक्त सिली मिड ऑफ पर खड़े हैं। 25 गेंदे 27 रन, 25 चेंडू 27 दावा, 25 balls, 27 to win. 12 रन बगैर किसी नुकसान के। एक्स्ट्रा कवर ड्राइव, आकाश आधे पिच पर आए थे। फोटो फिनिश वाला क्रिकेट और आखिरकार देखिए रनआउट का मौका है। ब्रेथलेस। आखिरी बार मैंने इस तरह का प्रदर्शन तब देखा था जब शंकर महादेवन को मैंने ब्रेथलेस गाते हुए देखा था। दैट वाज अ ब्रेथलेस मोमेंट। 2 ओवर 13 रन, 6.5 का रन रेट है। अब 24 गेंदों में 26 की जरूरत है, लक्ष्य है 39 का। फोर्स 1 लाइव पर आप देख रहे हैं। फोर्स द्वारा आयोजित वेट विकेट लीग सीजन 1 फोर्स प्ले फील्ड समाजोन्नति शिक्षण मंडल के इस टर्फ पर जो बोरीवली पश्चिम स्थित गोराई में है और इसके अलावा मलाड में है, पुणे में है। आज ही अपना बुकिंग करें और फोर्स प्ले फील्ड पर अपना प्ले दिखाएं। रवि बुम्बक 1 ओवर 7 रन, रोहित माने 1 ओवर 6 रन। नए ओवर की शुरुआत जिसको करेंगे रवि बुम्बक। विभाकर, सुनील तावटे, ये सब हमारे दोस्त, आज मुलाकात हो रही है। सारे गोरेगांव के दिग्गज खिलाड़ी। बहुत अच्छा था, अपने एडियों पर जंप करते हुए शॉट को अंजाम दिया था आकाश जांगिड ने। शाहज इंटरनेशनल प्रीमियर लीग के बेस्ट बैटर रहे थे गोवा में। आकाश ने पीछे मुड़कर नहीं देखा पिछले 1.5-2 साल में। उनका अपना बिजनेस है और उसका ब्रांड है सोने चांदी का बी स्पार्क, और वो स्पार्क उनके अंदर दिखाई दे रहा है। वाइड बॉल,
एक्स्ट्रा रन पर ध्यान रखना होगा श्रीजा 11 लालबाग को। 15 रन बने हैं बगैर किसी नुकसान के। 22 गेंदों में 24 रन चाहिए। बिल्कुल नेक टू नेक फाइट चलता हुआ। बेहतर बॉल रवि बुम्बक। इसी तरह की गेंदबाजी उनसे अपेक्षित होगी। गेंदों को पिचअप कराते हुए इस बार स्टंप टू स्टंप लाइन। इस वक्त एक्सपेरिमेंटेशन किसी को परवड़ेगा नहीं, न पाटिल 11 को परवड़ेगा, न श्रीजा लालबाग को। क्रिकेट के बेसिक्स के ऊपर खेलना होगा। दिस इज द टाइम यू स्टिक टू द बेसिक्स, गो एज पर ABCD ऑफ क्रिकेट। इस बार अपरकट लगा दिया, 1 रन का मौका मिला। रिस्की रन है लेकिन बल्ला ग्राउंड करते हुए प्रथमेश पवार। 16 रन। एक अच्छी बुनियाद रखी गई है दोनों सलामी बल्लेबाजों द्वारा। सूझबूझ भरी बल्लेबाजी। आकाश जांगिड़ की बल्लेबाजी में वो ठहराव नजर आया। और जब आप अच्छे फॉर्म में होते हैं तो आपसे टीम की अपेक्षाएं बढ़ जाती हैं। इस बार स्ट्रोक बढ़िया है, कैच नहीं होगा। किशन देवेंद्र ने बॉल को पकड़ा, थ्रो किया, लेकिन आकाश जांगिड़ बिल्कुल वंदे भारत ट्रेन की तरह तेज पहुंचे थे नॉन स्ट्राइकर एंड पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 17। 19 गेंदों में 22 रन चाहिए। 19 चेंडू 22 धावा। 19 बॉल्स 22 टू विन। हिंदुस्तानी क्रिकेट में करिश्मा फोर्स कप वेट विकेट लीग सीजन 1। इस बार तिलस्मी शॉट था, लेकिन ये अलग बात है, नितिन जंगम बॉल को रोकने में कामयाब रहे। नितिन जंगम फैन क्लब आका आदि कुलकर्णी लाइव बना दूंगा। 18 बॉल 22। अब वो समय हो गया पानी मारने का समय। विकेट को गीला किया जाएगा, पिच को। एक बार फिर से मैं आप सभी को बताता चलूं, फोर्स ये फोर्स की गेंदें, फोर्स के बल्ले, फोर्स के टी शर्ट, फोर्स के ट्रैक पैंट्स, फोर्स 1 लाइव और फोर्स प्ले फील्ड। फोर्स स्पोर्ट्स एंड वेयर्स इंडिया हेड ऑफिस गोरेगांव में है। यूनिट है, वेयर हाउस है, गोडाउन है। कांटेक्ट कर सकते हैं। बंटी भाई, रोहन गुप्ते, पूरी टीम आपकी खिदमत में हाजिर है। मलाड में मलाड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कच्चा रोड ऑपोजिट झुनका बाकर मलाड वेस्ट में उनका टर्फ है। बोरीवली में इस वक्त गोराई में गोखले कॉलेज के बाजू में उनका टर्फ है। पुणे में बिहाइंड प्राइड पैराडाइज सोसाइटी मॉडल कॉलोनी में उनका टर्फ है। फोर्स 1_ लाइव ये उनका इंस्टाग्राम पेज है। फोर्स _ प्लेइंग फील्ड्स एक उनका और इंस्टाग्राम पेज है। फोर्स स्पोर्ट्स _ इंडिया ये उनका एक और इंस्टाग्राम पेज है। फोर्स 1 लाइव को आप चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। ऑस्ट्रेलियन टर्फ पर यह क्रिकेट हो रहा है। इस मैदान के हमारे जो ग्राउंड्समैन हैं, जो पानी का छिड़काव कर रहे हैं, उनका नाम भी इतिहास में सुनहरे अक्षरों में दर्ज हो जाएगा। आज नहीं, आज से 25 साल बाद जब वो सोचेंगे, वंस अपॉन अ टाइम इन मुंबई वी वर पार्ट ऑफ वेट विकेट लीग सीजन 1। पूरी तरह से देखिए पानी का छिड़काव हो रहा है अब। और जब पिच के ऊपर पानी आएगा तो बल्लेबाज गेंदबाज अब अपना पानी मैदान में दिखाएंगे। साथ ही साथ में हम महा 203 असल शेगांव कचोरी की बात करेंगे। महाराष्ट्र का महा और शेगांव बुल्ढाना में आता है, जहां का पिन कोड है उसके लास्ट 3 डिजिट है 203। रजिस्टर्ड ट्रेडमार्क है। स्विगी जोमेटो पर भी आप आनंद ले सकते हैं। शेगांव कचोरी जन्नाटेदार, मसालेदार। इस बार आकाश जांगिड़ का चाबुक शॉट, 6 रन। आकाश जांगिड़, आकाश आया, खुशियां लाया। उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है
आकाश कुछ कम है। जब ऊपर वाला आकाश जमीन के आकाश के लिए झुक जाए, वक्त रुक जाए, तो समझो क्रिकेट का स्वर्ग यहीं पर है। 17 बॉल 16, स्कोर 23। बढ़िया पुल शॉट, हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बनता हुआ आकाश जांगिड़ गोइंग थ्रू हिज पर्पल पैच राइट नाउ। 16 बॉल 15 रन, स्कोर 24 बगैर किसी नुकसान के। बारिश के आने का अंदेशा है, बारिश की बूंदे इसके पहले आपको भिगोए। आकाश के शॉट्स के नाइग्रा फॉल में हम भीग चुके हैं। बेहतर बॉल इस वक्त रोहित माने। 15 बॉल 15 रन, बहुत क्लोज फिनिश वाला मैच होगा। 15 चेंडू 15 धावा, 15 बॉल्स 15 रन्स। अगली 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है श्रीजा लालबाग के रोहित माने के लिए। 24 विदाउट एनी विकेट्स। इस बार पुल जरूर किया, वहां पर विशारद पगारे के पास जाती हुई गेंद, 1 रन का इजाफा। स्कोर हो गया 25। 14 गेंदे 14 रन, 14 बॉल्स 14 रन्स। हम कल से देखते आ रहे हैं मैच सारे कट टू कट हो रहे हैं। रिक्वायर्ड रन रेट 6 पर ओवर। इस बार ऑन दी अप खेल दिया और थोड़ा अपने आप से नाराज आकाश के यहां चौका मिल जाता। 1 रन और। शगुन ने गेंद को रोका है। 13 गेंदे 13 रन, स्कोर है 26। 13 चेंडू 13 धावा, 13 बॉल्स 13 टू विन। वेरी इंपॉर्टेंट बॉल। तो आखिरकार रोहित माने ने भी अपना ओवर मुकम्मल किया। 12 गेंदों में 13 रन चाहिए। 4 ओवर के बाद स्कोर है 26। रन रेट अगर हम देखें तो 6.5 का, रिक्वायर्ड रन रेट भी 6.5 का। इस टूर्नामेंट की एक और खास बात रही है, तमाम टीमों को जो टी शर्ट्स दिए गए उसके ऊपर वाइल्ड लाइफ थीम है। लायन, टाइगर, वुल्फ, एलिफेंट, पांडा। प्रथमेश पवार 13 बॉल 8, आकाश जांगिड़ 11 बॉल 17। नया ओवर करेंगे शगुन, जो पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। 2 ओवर 8 रन 2 विकेट। लेकिन इस मैच में क्योंकि रवि बुम्बक और रोहित माने ने 2-2 ओवर किए, शगुन के पास एक ही ओवर है। और क्या शगुन अपनी टीम के लिए शगुन लेकर आएंगे? पिछले मैच में उन्होंने एक ही ओवर में 2 विकेट लिए थे। बहुत ही क्लोज फिनिश वाला मुकाबला और गोखले कॉलेज एंड से शगुन। 30 जून शगुन। व्हाट अ शॉट, हॉट शॉट। दैट इज आकाश जांगिड़, रबर स्टैम्प, AKASH। आकाश जो फॉर्म में खेल रहा है, भारत सरकार अपने आकाश टैबलेट के लिए आकाश जांगिड़ को अपना ब्रांड एम्बेसडर बना देगी। Look at that, such a fluent and violent shot, hot shot. 11 बॉल 7। लश्कर के फौजी की जो इंटीग्रिटी होती है ना, वो इंटीग्रिटी से खेलता है आकाश जांगिड़, घाटकोपर का गब्बर। बेहतर बॉल थी। बिल्कुल इसी तरह की गेंदबाजी शगुन को करनी होगी। शगुन ने पहले गेंद पर शगुन जरूर दिया आकाश को, लेकिन वापसी की है। 10 बॉल 7। अगली 4 गेंदें बहुत इंपॉर्टेंट रहेगी यहां पर। जितनी डॉट बॉल ज्यादा करेंगे श्रीजा लालबाग, उतना उनका मुतालबा बढ़ेगा इस मैच के ऊपर। इस बार विकेट गिरना तय है। ओ नहीं गिरा पाए। ओ माय गॉड। बचपन में पढ़ा था, जाको राखे साइया मार सके ना कोई। बचना मेरे मुकद्दर में लिखा था, तो मैं बच गया। जिंदगी बची थी, मैं जी गया। थोड़ी पेप्सी बची थी, मैं पी गया। और मेरे नसीब में बचना था, मैं बच गया। 9 बॉल 7।
एक और बढ़िया पुल शॉट। देखिए हाफ ट्रैकर बॉल, शॉर्ट पिच बॉल आप आकाश को नहीं कर सकते। अगर आकाश को इस तरह की आपने गेंदबाजी की तो सुबह खेतों में स्कोर 33 है, 8 बॉल 6। शॉर्ट पिच बॉल पर आकाश खेतों में सुबह गई हुई गाय शाम को घर आने तक पुल करते रहेगा। ही इज अ ग्रेट पुल शॉट मेकर। बहुत बढ़िया पुल शॉट, 1 रन मिलेगा। वहां पर गेंद गई थी नितिन जंगम के पास, नित्या के नाम से मशहूर है नित्या। 7 बॉल 5। अगर ये बॉल डॉट निकालने में कामयाब होते हैं देन यस वी हैव अ गुड मैच, 6 बॉल 5। लेकिन अगर इस पर रन बना तो देन इक्वेशन और दब जाएगा। पाटिल 11 इस वक्त अच्छी स्थिति में। तो इसका मतलब ये 6 बॉल 5 के इक्वेशन पर ये मैच समाप्त होने की तरफ आगे बढ़ रहा है। शगुन ने अच्छी गेंदबाजी की है, 5 ओवर 34 रन, रन रेट 6.80, 6 बॉल 5। हमारे दोनों अंपायर्स भी अपने प्लेइंग के दिनों को याद कर रहे हैं, मोंटी घोड़ेकर और नासिर शेख। मानना पड़ेगा बंटी भाई और उनके यंग स्टार के फ्रेंड सब आए हुए हैं। अशोक भाई है, संजय भाई है, सभी का स्वागत है। सचिन कदम है हमारे साथ में, ओमकार देसाई है। आपकी दोस्ती इसी तरह सलामत रहे। बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं। बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं, लेकिन बंटी भाई यंगस्टार के आपके दोस्त ही है जो आपकी खबर और खैरियत पूछते हैं। तो ऐसे दोस्त सभी को मिले जीवन में। हमारे रोहन गुप्ते जी, खुप्ते दीदे गुप्ते। 6 बॉल 5, आखिरी ओवर करेंगे अजहर शेख। ही कैन बी अ गेम चेंजर, लेट्स वेट एंड वॉच। बहुत अच्छा फ्लिक शॉट और जोखिम भरा रन है। 5 बॉल 4 रन, कंपलसरी चेज है, ध्यान रखा जाए। 5 बॉल्स 4 रन्स। इस मैच की विजेता टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बनेगी। कल रॉयल वॉरियर्स, एआर स्पोर्ट्स और आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलंबोली न्यू मुंबई ने जगह बनाई सेमी में। यह आकाश है। What a shot that is from Akash Jangid. What a shot. Quick fire innings. The trailblazer. अल्फाज कम पड़ जाएं ऐसा बल्लेबाज आकाश जांगिड़। सर